आदाब है, आप देख रहे हैं एडीएन उर्दू न्यूज़ और आपके साथ मैं हूं डॉक्टर सैयद वहाबुल हक। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं एक नज़र दिन भर की अहम खबरों पर। काबीना वजीर अतुल सावे का शहरियों ने किया पुरतपाक इस्तकबाल। औरंगाबाद के तरक्की के लिए सबके साथ मिलकर काम करने का दिया तयक्कुन। दिल्ली पुलिस की जानिब से 14 अगस्त को किया जाएगा मैराथन मुकाबले का इनेकाद। और जिला इंतजामिया ने प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए दी आज़ादी के अमृत महोत्सव पर लिए जाने वाले मुख्तलिफ प्रोग्रामों की तफसीलात। अब खबरें तफसील से। नवमुंतखब काबीना वजीर अतुल सावे वजीर का ओहदा हासिल करने के बाद पहली बार शहर आए तो उन्होंने जोर देकर कहा कि औरंगाबाद की तरक्की के लिए सबसे मिलकर काम करेंगे। आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे केंद्राचे नेते आदरणीय नरेंद्रभाईजी मोदी, अमितभाई शाह, JP नड्डा साहेब आणि महाराष्ट्राचे आमचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये नेतृत्वामध्ये मला आज महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेली आहे, स्थान मिळालं आहे मला आणि मला नक्कीच खात्री आहे, मला विश्वास आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे तो येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या विकासामध्ये, या मराठवाड्याच्या विकासासाठी आणि या संभाजीनगरचे जे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स मागच्या 2.5 वर्षात थांबलेले आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून महाराष्ट्र, मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये पूर्णपणे लक्ष घालून मी काम करायचा प्रयत्न करीन एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि सर्व मीडियाचे बंधू आज जे इकडे उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांचे मी आभार मानतो। 15 ऑगस्टच्या अगोदर खाते वाटप होणार आहे। चांगलं खातं मिळेल एवढंच सांगतो। उद्योग मंत्री होणार का? जे खातं मला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब देतील त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून त्या खात्याचं बेस्ट काम करायचा मी प्रयत्न करेन एवढंच इकडे सांगतो। औरंगाबाद मशरिकी हल्के के MLA अतुल सावे का शहर में वापसी पर पुरतपाक इस्तकबाल किया गया। वो बीजेपी शिंदे धड़े की हुकूमत में काबीना वजीर के तौर पर शामिल हुए हैं। औरंगाबाद मशरिकी हल्के के MLA अतुल सावे को बीजेपी शिंदे धड़े की हुकूमत में काबीना वजीर के तौर पर नामजद किया गया है। उनकी तकर्रुरी के बाद शहर में उनका पहला कदम है। इस मौके पर शहर बीजेपी की जानिब से जुमा की शाम 4 बजे एक मोटर रैली का इनेकाद किया गया। इस दौरान वजीर अतुल सावे का शहर के मुख्तलिफ चौकों में पुरतपाक इस्तकबाल किया गया। नवमुंतखब वजीर अतुल सावे जुमा की शाम 4 बजे एयरपोर्ट पहुंचे। वहां से रामनगर, सिडको बस स्टेशन चौक, जय भवानी नगर चौक, पुंडलिक नगर रोड चौक, गजानन महाराज मंदिर, त्रिमूर्ति चौक, चेतक घोड़ा, रोपड़ेकर हॉस्पिटल, कालडा कॉर्नर चौक वगैरह में उनका पुरतपाक इस्तकबाल किया गया। उसके बाद शाम को उन्होंने क्रांति चौक में छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति पर फूल चढ़ाए। उसके बाद पैठन गेट, गुलमंडी, सुपारी हनुमान में इस्तकबालिया रैली निकाली गई और रात को संस्थान गणपति पर प्रोग्राम का अख्तिताम अमल में आया। सेडू तंजीम की जानिब से बेरोजगारी, सरमायादारी, बढ़ती महंगाई वगैरह के मसाइल की तरफ तवज्जह मबजूल कराने के लिए जुमा की सुबह क्रांति चौक में मुजाहरा किया गया। हिंदुस्तान की 75वीं यौम आज़ादी के मौके पर तमाम हमवतनों की तरफ से अमृत महोत्सव मनाया जा रहा है। सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन इस अमृत महोत्सव के मौके पर हमारे मुल्क में मजदूरों, किसानों और बेरोज़गारी, बदगुमानी, सरमायादारी, बढ़ती हुई महंगाई, सेहत, तालीम, लेबर कवानीन, मजदूरी के कवानीन की ज़्यादती जैसे मसाइल की तरफ तवज्जह मबजूल करवाने नीज़ मुल्क में आइन वगैरह के लिए जुमा की सुबह औरंगाबाद ज़िले के तमाम मुनज़्ज़म और गैर मुनज़्ज़म तंजीमों की जानिब से आशा क्रांति चौक पर मुजाहरे किए गए। इसमें आरोग्य एम्प्लॉइज़ एसोसिएशन वालूज,
चिकलथाना कंपनी के कई कारकुनों ने हिस्सा लिया। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहे। त्या अनुषंगाने सर्व देशभर हर घर तिरंगा आणि अमृत महोत्सव साजरा केला जातो। परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वसामान्य जनतेनं काय मिळवलं आणि काय गमावलं या अनुषंगाने आज CITच्या वतीनं या ठिकाणी आम्ही तीव्रनिदर्शने करत आहोत। देशामध्ये ज्या काही 4 श्रमसंहिता आहेत या 4 श्रमसंहिता कामगाराच्या विरोधात आहेत, त्या केंद्र सरकारने मागे घ्याव्यात। महागाई आणि बेरोजगारीवर जो काही GST लागलेला आहे त्याच्यामुळे महागाई वाढती, दिवसेंदिवस वाढते, ती GST कमी करण्यात यावी। अन्नधान्यावरची काही GST लागली ती कमी करण्यात यावी। त्याचबरोबर बेरोजगार तरुणांना काम देण्यात यावं। तसेच औरंगाबाद जिल्ह्यावरती विशेष करून प्रेम दिसतंय केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं। अर्थमंत्री औरंगाबादला आहे, आरोग्यमंत्री पण होण्याची शक्यता औरंगाबादला आहे आणि अजून 4-5 मंत्री तर औरंगाबादला आहे। आशा करते मी तुमच्या माध्यमातून की आता पुढे चालू ज्या पद्धतीने समजा मागणी होत आहे, जी काय आम्ही 3 सरकार पाहिलेलं आहे, फडणवीस सरकार पाहिलं, ठाकरे सरकार पाहिलं आणि शिंदे सरकार आता फडणवीस सरकार परत आलेलं आहे। तर अपेक्षा अशी करते की जे काही बेरोजगारी आहे ही बेरोजगारी महाराष्ट्रातली दूर होईल, कोट्यावधीने नोकऱ्या देतील आणि आशा वर्कर असतील, शालेय पोषण आहार असेल, अंगणवाडी असेल, या सगळ्या प्रोजेक्ट वर्करला कर्मचाऱ्याचा दर्जा देतील अशी अपेक्षा मी तुमच्या माध्यमातून करते आहे। एकीकडे जी काही GST असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल, या सगळ्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून नवीन सरकारने पाहिलं पाहिजे आणि नवीन सरकारने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर कालच आमचा एक कार्यक्रम झालेला आहे। आज़ादी के अमृत महोत्सव के मौके पर औरंगाबाद देही पुलिस ने 14 अगस्त को मैराथन मुकाबले का इनेकाद किया है। पुलिस सुपरिटेंडेंट महेश कलवानिया ने इसमें शिरकत की अपील की है। आपले देशाच्या 75वा स्वतंत्रता दिवस साजरा करण्यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी तसेच आपले राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे तसेच आपले राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्वाखाली वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये आपण आझादी का अमृत महोत्सव हा साजरा करतोय आणि याच कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातर्फे मॅरेथॉन दौडची आयोजन करण्यात आलेलं आहे। मॅरेथॉन 10 किलोमीटरचा असेल आणि समृद्धी महामार्गवर 14 तारखेला सकाळी 7 वाजता या दौडचे आयोजन करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये 14 वर्षाचे वरती सर्व नागरिक याच्यामध्ये आमंत्रित आहे आणि याच्यामध्ये प्रवेश निशुल्क आहे। यासाठी नोंदणी करण्यासाठी 13 तारखेला 3 वाजेपर्यंत आम्ही जे संपर्क क्रमांक दिलेला आहे त्याच्यावर संपर्क करून तुम्ही तुमचा चेस्ट नंबर घेऊ शकतात आणि निशुल्क या दौडमध्ये सहभागी होऊ शकतात। या दौडसाठी आम्ही विनर्ससाठी 4 सायकल्स, 4 मिक्सर तसेच 4 अवन असे प्राइजेस आम्ही ठेवलेले आहे। या स्पर्धेचे आयोजन समृद्धी महामार्गवर केलेलं आहे सावंगी नाका येथे। जे लोक क्रांती चौक किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर येतील त्यांच्यासाठी बसेसची पण व्यवस्था पण करण्यात आलेली आहे। या दौडमध्ये जास्तीत जास्त लोक सहभागी व्हा आणि आपला आझादी का अमृत महोत्सव याला अजून सक्सेसफुल करा असं मी आवाहन करतो। धन्यवाद। हाल ही में वालूज के इलाके में उमा सन्स कंपनी की तरफ से भांगसी माता किले पर दरख्त लगाए गए। खास बात है कि कंपनी ने दरख्तों की देखभाल और तहफ़्फ़ुज़ के मकसद से किले के गिर्द चारों तरफ बाड़ भी तामीर की है। कंपनी के नितिन कुलकर्णी, सागर शिवलकर, रमेश पवार, आशीष कुलकर्णी, सचिन रणखंबे, दीपक जाधव, नितिन कोठावरे, संदीप सोनोने, नितिन सिंह, राजू गोरगिले, विनायक परमार, अंजलि, हर्षदा सरवदे, पूजा पात्रिकर और मारुति मगर ने दरख्त लगाने में हिस्सा लिया। क्रांति डे के मौके पर मुनक्कदा प्रोग्राम में इस मकसद के साथ कि हमें माहौलियाती तहफ़्फ़ुज़ में भी अपना किरदार अदा करना चाहिए, कंपनी में भांगसी माता किले में जारी शजरकारी मुहिम में पहल कर रही है। कंपनी ने दरख्तों की देखभाल और तहफ़्फ़ुज़ के मकसद से किले के गिर्द तारों की बाड़ भी तामीर की है। हनुमान टेकड़ी ग्रुप की जानिब से कंपनी के माहौलियाती तहफ़्फ़ुज़ के इस अहम काम पर कंपनी का शुक्रिया भी अदा किया गया। जगजीवन राम कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी लिमिटेड की जानिब से आज कलेक्ट्रेट के सामने मुख्तलिफ मतलबात के लिए आमरण अनशन किया गया। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या माध्यमातून चर्मकार समाजाच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या संदर्भात आणि बाबू जगजीवनराम सहकारी गृहनिर्माण संस्थेवर शासनाच्या विविध विभागाकडून होत असलेल्या अन्यायासंदर्भात आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत। आमच्या मागण्या आहेत, शासनाने समाज कल्याण विभागाने 1963 साली
जगजीवनराम हाऊसिंग सोसायटीची जागा मागून घेतली, उसने घेतली, परंतु ती जागा द्यायला आज जवळपास 65 वर्ष लागलेत, परंतु अद्यापपर्यंत दिलेली नाही. 3 एकर 19 गुंठे जागा घेतली होती, त्यामध्ये 2 एकर 7 गुंठे जागा दिली. 1 एकर 12 गुंठे जागा ही 2003मध्ये अवॉर्ड झाला. अवॉर्ड झाल्यानंतरही शासनाने समाज कल्याण विभागाने पैसे न भरल्यामुळे तो अवॉर्ड समाप्त झाला. त्या हायकोर्टाने त्या संदर्भात सूचना केल्या की नवीन भूसंपादनाचा प्रस्ताव दाखल करावा. त्या संदर्भात आम्ही समाज कल्याण विभागानं भूसंपादनाचा प्रस्ताव दाखल केला, परंतु अर्धवट प्रस्ताव दाखल केल्यामुळे त्यात बऱ्याच त्रुटी असल्या ते पूर्ण करण्यासाठी समाज कल्याण विभागाला वारंवार निवेदनं देऊन आजपर्यंत ते झालेले त्यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलो. समाज कल्याण विभागाने ते पूर्तता करून भूसंपादनाचा प्रस्ताव दाखल करावा. त्याचप्रमाणे महानगरपालिकेने सुद्धा आम्ही लेआउट नकाशा दाखल केलेला असतानासुद्धा तो मंजुरी दिलेली नाही. आमचे विकास कामे करत नाहीत, कोणतेही कामं करत नाही आणि विनाकारण आम्हाला त्रास देतात. याबद्दल महानगरपालिकेविरुद्धसुद्धा आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर वक्फे का. खबरें अभी और भी हैं, देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. सुवर्ण संधी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा. केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यताप्राप्त DMLT, PGDMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजिओथेरपी, ECG, एक्स-रे रेडिओलॉजी, CT स्कॅन, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, ITI इलेक्ट्रिशियन कोर्स. तसंच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे BA मराठी आणि उर्दू माध्यम, MA मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू, तसंच मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, समंत्रक प्रमाणपत्र, बालसंगोपन कोर्स, नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात. प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पाथरीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालय औरंगाबाद. मोबाईल क्रमांक 9405 10 91 03 88 30 83 89 03. नाजरीन, वक्फे के बाद आप सभी का दोबारा खैर मकदम है। ज़िला इंतज़ामिया की जानिब से आज़ादी के अमृत महोत्सव के मौके पर मुख्तलिफ सरगर्मियों का अहतमाम किया गया है। कलेक्टर ऑफिस के दफ्तर में मुनक्किदा एक प्रेस कॉन्फ्रेंस में इस प्रोग्राम की जानकारी दी गई है। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा हा जो कार्यक्रम केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यामध्ये सुरू आहे, त्याची संपूर्ण पूर्वतयारी जिल्हा प्रशासन, जिल्ह्यातल्या वेगवेगळी सर्व शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, सर्व स्वयंसेवी संस्था, सर्व राजकीय पक्ष आणि सर्व नागरिक यांच्या मार्फत एकत्रितपणानं मोठ्या प्रमाणात केलेली आहे. याच्या निमित्तानं 4508 ठिकाणी समूह राष्ट्रगायन राष्ट्रगीताचं करण्यात आलं. 6505 ठिकाणी प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्तानं घेण्यात आले. त्याच्यामध्ये कीर्तनकारांच्या मार्फत, प्रबोधनकारांच्या मार्फत, लोककलाकारांच्या मार्फत देशभक्तीपर विचारांचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी 1911 ठिकाणी घेण्यात आले.
वेगवेगळ्या बैठका याच्यामध्ये घेण्यात आल्या, ग्रामसभेपासून तो वार्ड सभेपर्यंत, आणि अगदी वेगवेगळ्या छोट्या छोट्या वस्त्यांवरती सुद्धा जनजागृतीच्या मीटिंग झाल्या. कारण हर घर झेंडा लावायचा 3 दिवस, तर नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये याच्या संबंधीचं प्रबोधन करणं, त्यांना याच्या संबंधीची नियमावली समजावून सांगणं, उपक्रमाच्या बद्दलची सांगोपांग माहिती देणं आवश्यक होतं. आणि म्हणून अशा जनजागृतीच्या 1958 मीटिंग्स जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. वेगवेगळे बॅनर्स याच्या संबंधीची माहिती देणारे 3468 ठिकाणी लावलेले आहेत. या निमित्तानं आरोग्य विभाग, कृषी विभाग यांनी मेळावे घेतलेले आहेत. मोबाईलसारख्या गोष्टीचे जे दुष्परिणाम आरोग्यावरती आणि युवा पिढीवरती होतात त्याच्या संबंधीचं मार्गदर्शन विविध ठिकाणी केलेलं आहे. आणि महिला गटांच्या मार्फत अशी शिबिरं घेऊन त्याच्यामध्ये महिलांच्या ज्या समस्या असतील किंवा वेगवेगळे जे उपक्रम असतील त्याच्या संबंधीचीही माहिती लोकांना देण्यात आलेली आहे. तर अशी एकूण 1591 शिबिरं जिल्ह्यामध्ये घेण्यात आली. त्याशिवाय या कार्यक्रमाला एक उत्सवाचं स्वरूप प्राप्त व्हावं, सगळे घटक याच्यामध्ये समाविष्ट व्हावे, या अनुषंगानं रांगोळीच्या स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, देशभक्तीपर वेशभूषेची स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा अशा वेगवेगळ्या 3078 स्पर्धा देखील घेण्यात आलेल्या आहेत. त्याशिवाय वेगवेगळी देशभक्ती संदर्भातली प्रदर्शनं जिल्ह्यामध्ये भरवण्यात आली. 527 ठिकाणी अशी प्रदर्शनं भरवण्यात आली. अद्यापही अशी वेगवेगळी प्रदर्शनं भरवली आणि एकूणच या सगळे उपक्रम जे आहेत ते सुरू आहेत आणि पुढील आठवड्यामध्ये या कालावधी दरम्यान सुरू राहतील. त्याच्याशिवाय वेगवेगळ्या कार्यालयांनी 5117 ठिकाणी स्वच्छता मोहिमा घेतलेल्या होत्या. अगदी रस्त्याची स्वच्छता, आपल्या गल्लीची स्वच्छता, कार्यालयाची स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता, मंदिरांची स्वच्छता, सार्वजनिक जी जागा आहेत आपल्या समाज मंदिर आहे त्याच्या स्वच्छता, असे वेगवेगळे स्वच्छतेचे 5117 स्वच्छता मोहिमा घेण्यात आल्या. आणि वृक्षारोपणाचा खूप मोठा कार्यक्रम अक्रॉस द डिस्ट्रिक्ट घेतला आपण. त्याच्यामध्ये जवळजवळ 57,000 झाडं लावून झालेले आहेत आणि 15 ऑगस्टपर्यंत अजूनही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडेल. आरोग्यविषयक 228 ठिकाणी वेगवेगळी शिबिरे घेतली. त्याच्यामध्ये लोकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करणे, लोकांच्या तपासण्या करणे असे उपक्रम झालेले आहेत. आणि अशा एकूण जिल्ह्यामध्ये 86,259 ॲक्टिव्हिटीज म्हणजे असे छोटे छोटे वेगवेगळे उपक्रम सर्व जिल्ह्यामध्ये घेतलेले आहेत. आणि पुढचे 3 दिवस सुद्धा हे उपक्रम सुरू झाले. उद्या सकाळी होणारा कार्यक्रम उद्यापासून 13 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान सर्व ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे. हर घर झेंडा 13 ते 15 तारखेला होणार. याच्यामध्ये सगळ्या नागरिकांना आपल्या आपल्या निवासी घरांच्यावरती आपली दुकानं असतील, कार्यालय असतील, सरकारी आस्थापना असतील, बाकीच्या सगळ्या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे. आणि अजून एक कार्यक्रम या ठिकाणी आहे. आपल्याकडे सुभेदारी गेस्ट हाऊसचं जे गेट आहे त्या ठिकाणी 100 फूट उंचीचा राष्ट्रध्वज रोहन आणि त्याचं लोकार्पण होणार आहे. याच्यामध्ये जिल्ह्यातले माननीय सर्व मंत्री महोदय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम त्या ठिकाणी. त्याशिवाय केंद्रीय संचार ब्युरो आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फोटोचं प्रदर्शन रेल्वे स्टेशन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या फोटोंचं हे प्रदर्शन असणार आहे. आणि 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हे प्रदर्शन त्या ठिकाणी असेल. उद्या दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नामदार डॉक्टर कराड साहेब, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे. थँक्यू. 15 या 3 तारखांना आपल्याला प्रत्येक घरोघरी तिरंगा फडकवणं आवश्यक आहे. आपल्याला सगळ्यांना आवाहन करण्यात आलेलंच आहे. तर ह्या अनुषंगाने जे ध्वज आहेत ते ध्वज आम्ही संपूर्ण ग्रामपंचायतींमार्फत सर्वदूर प्रत्येक घरोघरी पोचते केलेले आहेत. यात एक मोठ्या प्रमाणात अशी बाब लक्षात आली की ठराविक मॅन्युफॅक्चरर किंवा ठराविक प्रोव्हायडर असल्यामुळे यात आलेल्या ध्वजांपैकी 10 ते 15% ध्वज हे साधारणपणे काही ना काही दोष असलेले होते. म्हणजे ज्यात
झेंड्याचे जे 3 पट्टे ते समान अंतरावरती नसणे किंवा काही जे मधला अशोक चक्र आहे त्यामध्ये काही दोष असणे, तर असे सर्व ध्वज हे पूर्णपणे रिप्लेस केलेले आहेत आणि त्यामुळे जो सामान्य माणसापर्यंत जो ध्वज पोहोचलेला आहे तो ध्वज हा चांगल्या पद्धतीचाच ध्वज आपण पोचता केलेला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या 2 कार्यक्रमाकरिता पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सुरुवातीला आम्ही सर्व पोलीस स्टेशन, सर्व शाखांचे अधिकारी यांना आपापल्या हद्दीमधील शाळा आणि कॉलेज यामध्ये जाऊन विविध कायदे, त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षा, एकता, सायबर क्राईम, महिला सुरक्षा याबाबत प्रबोधन होईल अशा पद्धतीचे व्याख्यानं घेण्यात आलेले आहेत. त्यानंतर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आगामी सण उत्सव आणि देशाची एकता आणि अखंडता अबाधित राहावी यासाठी शांतता समितीच्या बैठका सुद्धा आमच्याकडून घेण्यात आलेल्या आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विविध शस्त्र आणि BDDS यांचं एक आम्ही प्रदर्शन 2 दिवस पूर्ण केलेलं आहे आणि शाळांचा अतिशय चांगला प्रतिसाद त्यासाठी आम्हाला मिळालेला आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही पथनाट्यांचं आयोजन केलेलं आहे की ज्यामधून महिला सुरक्षा आणि सामाजिक एकतेचा संदेश हा समाजामध्ये पोहोचवला जाईल. 2 दिवसीय पथनाट्य आमच्याकडून घेतले जाणार आहे. त्यासाठी आम्हाला देवगिरी कॉलेज, MGM कॉलेज आणि विद्यापीठ यांचं सुद्धा सहकार्य त्यांच्या टीमचं आम्हाला लाभलेलं आहे. यानंतर अमृत महोत्सवी दौड हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. त्याच्यामध्ये आमचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी होणार आहेत. शासनाकडून जे वेळोवेळी याबाबत सूचना आलेल्या आहेत त्यानुसार तिरंगाचं वाटप प्रत्येक आमचे पोलीस अंमलदार जे आहेत त्यांच्या घरी लावण्यासाठी आमच्याकडून चालू आहे आणि 100% प्रतिसाद आमच्या अधिकारी आणि अंमलदारांचा यासाठी मिळेल यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केलेला आहे. 15 तारखेला आपल्या शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर आमच्याकडून एक फ्रीडम मार्च आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी त्याचबरोबर पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी होणार आहेत. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जो मुद्देमाल पोलीस स्टेशनला जप्त केलेला आहे त्याचं वाटप म्हणजे फिर्यादीला तो पुन्हा देण्याचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही 17 तारखेला आयोजित केलेला आहे. तर पूर्ण 1 तारखेपासून ते 17 ऑगस्ट पर्यंत आमचा शासनाने ठरवून दिलेल्या शासन निर्णयाप्रमाणे सर्व कार्यक्रम पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर मार्फत आयोजित करण्यात आलेले आहेत. धन्यवाद. आज़ादी के अमृत महोत्सव के मौके पर तमाम अफसरान और मुलाजिमीन ने आज रेलवे स्टेशन के इलाके में GST दफ्तर की सफाई मुहिम में हिस्सा लिया है। आज़ादी के अमृत महोत्सव के मौके पर GST ऑफिस की जानिब से रेलवे स्टेशन के इलाके में सफाई मुहिम चलाई गई। आज़ादी के अमृत महोत्सव के मौके पर GST मुलाजिमीन ने सफाई मुहिम में हिस्सा लिया। इस मुहिम में दफ्तर के तमाम अफसरान और मुलाजिमीन ने एक साथ आकर दफ्तर के तमाम अहाते की सफाई की और अहाते को मुकम्मल तौर पर साफ किया। इस वक्त तकरीबन 100 अफसरान और मुलाजिमीन ने मुहिम में भरपूर काम किया। आझादीचा अमृत महोत्सव या निमित्ताने आपल्या कार्यालयामध्ये उद्यापासून 72 तास अविरत अशा या ठिकाणी झेंडा या ठिकाणी फटकावण्याचा जे आहेत शासनाची सूचना होत्या आणि त्याच निमित्ताने त्या उद्यापासून जे होणारे 72 तासाच्या अविरत त्या झेंडाच्या उत्सवामध्ये आम्ही आमच्या कार्यालयाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी एकत्रित येऊन आम्ही स्वच्छता अभियान या ठिकाणी केलेले आहे। संपूर्ण कार्यालय आम्ही स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि उद्या 13, 14 आणि 15 हा 3 दिवस आमचे कार्यालयामध्ये प्रत्येक कक्षामध्ये आम्ही हर कक्ष तिरंगा अशा पण आम्ही अभियान सुरू केलेले आहे आणि या स्वच्छता अभियानामध्ये माझ्या कार्यालयाचे प्रत्येक अधिकारी कर्मचारी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। पुंडलिक नगर पुलिस स्टेशन की जानिब से आज़ादी के अमृत महोत्सव के मौके पर एक अजीमुशान तिरंगा रैली निकाली गई। पुंडलिक नगर थाना इलाके में जुमा को हर घर तिरंगा और आज़ादी के अमृत महोत्सव के 75 साल मुकम्मल होने पर एक अजीमुशान तिरंगा रैली निकाली गई। पुंडलिक नगर पुलिस स्टेशन, N4 सिरगो एरिया, हनुमान नगर, पुंडलिक नगर, गजानन कॉलोनी, गजानन नगर, गजानन मंदिर वगैरह से तिरंगा रैली निकाली गई, जिसमें सब इंस्पेक्टर ऑफ पुलिस, दीगर अफसरान और अमले ने शिरकत की। इस मौके पर
मुख्तलिफ स्कूलों के हेडमास्टर्स और असातिज़ा तलबा ने शिरकत की। तलबा ने इस मौके पर लहजीम ढोल बजाए, वंदे मातरम, भारत माता की जय के ज़ोरदार नारों से इलाका गूंज उठा, जिससे इलाके के मकीनों और शहरियों की तवज्जो मबजूल की गई। पुलिस एहलकारों ने रैली में तिरंगा झंडा लेकर शिरकत की। रैली मुख्तलिफ सड़कों से परेड करते हुए पुलिस स्टेशन के अहाते में तहलील की गई। उसी तरह गवर्नमेंट टेक्निकल स्कूल और इंडस्ट्रियल स्कूल औरंगाबाद में आज़ादी की 75वीं सालगिरह पूरे जोश व खरोश के साथ मनाई जा रही और आज तलबा की रैली भी निकाली गई। हर घर तिरंगा मुहिम को नाफिज करते हुए हर घर पर तिरंगा लहराने का माहौल बनाया गया, जिसमें असातिज़ा और तलबा की कसीर तादाद ने शिरकत की। आज़ादी के अमृत महोत्सव के मौके पर म्यूनसिपल कॉरपोरेशन की जानिब से एक नुमाइश का अहतमाम किया गया है और इस नुमाइश को सबके लिए खुला रखा गया है। इस हकीकत के मुताबिक मरकजी हुकूमत ने 14 अगस्त को पार्टीशन मेमोरियल डे के तौर पर मनाने का ऐलान किया है। औरंगाबाद म्यूनसिपल कॉरपोरेशन ने टाउन हॉल में पार्टीशन डे की यादगार में एक नुमाइश का अहतमाम किया है, जिसका इफ्तिताह सीनियर फ्रीडम फाइटर डॉक्टर नवनीत दास शराफ और म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर अभिजीत चौधरी के हाथों अमल में आया। नुमाइश में तकसीम की याद को 52 मालूमाती पैनल्स के जरिए रोशन किया गया। ये नुमाइश 10 अगस्त से 14 अगस्त तक तमाम शहरियों के लिए दफ्तरी औकात में जारी रहेगी। म्यूनसिपल इंतज़ामिया ने ज़्यादा से ज़्यादा शहरियों से शिरकत की अपील की है। यौम आज़ादी के मौके पर और साई सूर्य नेत्र सेवा की सालगिरह के ज़िमन में नौजवानों के लिए एक लेज़र आई सर्जरी कैंप का इनेकाद किया गया है। डॉक्टर प्रकाश कांकरिया ने आँखों के ऐसे मरीजों से अपील की जो ऐनक और बीनाई से महरूम है कि वो उनसे रब्ता करें। 11 अगस्त से पहले अपना रजिस्ट्रेशन भी मुकम्मल कर लें। नमस्कार। 15 ऑगस्ट हा आपल्या भारताचा जसा स्वातंत्र्य दिन म्हणून आपल्या सगळ्यांना त्याचा एक विशेष अभिमान आहे, त्याचप्रमाणे साई सूर्य नेत्र सेवा अहमदनगर या नेत्र उपचार संस्थेचा सुद्धा हा 37वा वर्धापन दिन आहे, याचा आम्हाला विशेष अभिमान आहे। या 37 वर्षाच्या प्रवासामध्ये आम्ही या अहमदनगर जिल्हाच नाही, या महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये वेगवेगळ्या उपचार पद्धती आणून लोकांची नेत्रसेवा करू शकलो, याचा एक विशेष गौरव आम्हाला वाटतो। आमच्या या वर्धापन दिनानिमित्त विशेष करून ज्या लोकांना चष्मा आहे आणि दृष्टीदोष आहे अशा लोकांसाठी एक विशेष लेझर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। शनिवार आणि रविवार म्हणजे 13 आणि 14 ऑगस्ट या 2 दिवसांमध्ये या लेझर नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येतील आणि आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की या एका दिवसामध्ये 100पेक्षा जास्त अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करू शकणारी ही भारतातलीच नाही तर जगातली एकमेव संस्था आहे आणि हा असाच विक्रम हा दरवर्षी घडतो आहे। तर मित्रांनो, आपला हा चष्मा घालवा आणि आपल्याला हवं असलेलं करिअर, ज्याच्यामध्ये पोलीस भरती आहे, नेव्ही आहे, आर्मी आहे आणि बऱ्याच ठिकाणी जिथे चष्म्यामुळे नकार मिळतो अशा बऱ्याच करिअरला जे आपण मुक्ता आणि लग्नाच्या मुली ज्यांना चष्म्यामुळे लग्नाला नकार मिळतो, या सगळ्यांना ही सुवर्ण संधी आहे। अतिशय सवलतीमध्ये हे उपचार केले जातील। मी डॉक्टर सुधा, डॉक्टर वर्धमान, डॉक्टर श्रुतिका आणि आमची संपूर्ण टीम या शिबिरासाठी सुसज्ज आहे। तर साई सूर्य नेत्र सेवा या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आपला कोणताही नंबर असो, 0.5 पासून -30 पर्यंत आणि +18 पर्यंत जगातील सगळ्यात अत्याधुनिक उपचार जी पद्धती आहे कॉन्ट्युरा, ह्यासह वेगवेगळ्या 1 डझनपेक्षा उपचार करू शकणाऱ्या पद्धती या शिबिरामध्ये उपलब्ध आहे। आम्ही सुसज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी। धन्यवाद। खबरों के इस सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं फिर से एक नजर दिन भर की आम खबरों पर। काबीनी वजीर अतुल सावे का शहरियों ने किया पुरतपाक इस्तकबाल। औरंगाबाद के तरक्की के लिए सबके साथ मिलकर काम करने का दिया तयक्कुन। दिल्ली पुलिस की जानिब से 14 अगस्त को किया जाएगा मैराथन मुकाबले का इनेकाद। और
जिला इंतजामिया ने प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए दी आज़ादी के अमृत महोत्सव पर लिए जाने वाले मुख्तलिफ प्रोग्रामों की तफसीलात। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।